बेळगावच्या खडक गल्लीतील नागरिकांनी दगडफेक प्रकरणातील खरे दोषी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि हिंदू मुस्लिम सौहार्द टिकवून ठेवावे अशी मागणी करत शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन दिले। आज खडक गल्लीतील रहिवाशांनी निदर्शन मिरवणुकीच्या माध्यमातून शहर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन ही मागणी केली। त्यांनी सांगितले की मिरवणुकीदरम्यान आमच्या गल्लीमध्ये काही लोक अचानक येऊन भडकाऊ घोषणा दिल्या, ज्यामुळे तणाव निर्माण झाला। या भागामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव शांततेत आणि ऐक्याने राहतात, मात्र गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई न करता निरपराधांवर कारवाई होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली। अभिनंदन ते आहे, सगळ्यांनी त्याचं कौतुक करलं। त्याचबरोबर ती काही घटना घडलेली आहे परवाची, की ज्यांनी प्रत्यक्षदर्शनी जी घटना पाहिली आणि काय केली त्याबद्दल थोडं ಸಾರಾಂಶ एक हे होतं। ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಳಗಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರು ಹೇಳೇ ಇಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಹೇಳಿಲ್ದ ಅಚಾನಕ ಬಂದ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಯಾರು ಹೊರಗೆ ಬಂದಿದ್ರು, ಅವ್ರು ಬಂದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಏನು ಮಾಡೋದು ಜೋರು ಮಾಡ್ಯಾರ। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाए, ಇದು ಯಾರೇ ಕೇಳಿದ್ರು ನೀವು ಕೇಳಿದ್ರೆ ನಿಮಗೂ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತದೆ, ನಾವು ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗೂ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತದೆ। ಅವ್ರು ಹೋಗೋದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಆರಾಮ ಹೋಗ್ಲಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೂ ಅವರು ಆ ಕಡೆಯಿಂದ ಬರಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಕೊಡ್ತೇವೆ, ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು। ರ್ಯಾಲಿ ತೆಗೆದಿತ್ತಲ್ಲ ಯಾವ ಪೊಲೀಸರಿಂದ ಆರಾಮ ಹೋಗ್ಲಿ ಅವರು, ಬರೀ ಅವ್ರು ಒಂದು ನಾರ ಮಾಡಿದ್ರು, ತಲವಾರ್ಗಳು ಅವ್ರು ಏನೋ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಿಗಳಿಗೆ ಕಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ಯಾರ। ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹುಡುಗರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸರು ಅವರು ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಯಾರು ಹೊರಗೆ ಹೋಗಿದ್ದಿಲ್ಲ, ಹೊರೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಯಾವಾಗ ಬಂದಾಗ ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಯಾರು ಬಂದು नारा सुद्धा होतं, नारा ಮಾಡಬಾರ್ದಾಗಿತ್ತು, ಅದು ಮಾಡಿ तप्पे आणि जरी ते रूट नव्हता तर नाही त्यांचं तिथपर्यंतच ते एक झाड आहे तिथं मुस्लिमचं गल्ली तिथपर्यंत तिथून मधनं जायचं होतं। थोडे पब्लिक तिथं थांबले नाही, थोडेच एक 50 जण गेले, त्याच्या पाठीने 50 जण गेलेल्याबरोबर 2च पोलीस होते ना, त्यांच्याकडे पण थोडेफार व्हिडिओज होते पोलिसांकडे, पण जेव्हा त्यांनी काहीतरी थोडेफार एवढी छोटी पोरं काहीतरी केले असताना मारत गेले आणि हे व्हिडिओज पण आहेत। आमच्या पोरांनी काही पोरं नव्हती, जेव्हा पोरं समोर आली ना तेव्हा आमच्या पोरांनी काही केले नाहीत, कारण त्यांच्या पाठीवर नाही म्हटलं तर 20-30 बायका होते, काही केले नाही। जेव्हा त्यांनी काहीतरी स्लोगन्स वेगळे म्हटले ना तेव्हा आमच्या पोरांनी हे केले। आणि आता जर फक्त अडवलेलं आमची जे एकामध्ये तिथं राहतो नाही आम्ही, कारण चांदू गली, घी गली, कचेरी गली एवढे आम्ही एकत्र चांगले आहोत, जे 10 वर्ष जरी आम्ही एकत्र चांगले आहोत, पण जेणे कोणी येऊन मध्ये तिथं केले ना त्यांना पकडायचं सोडून दुसऱ्यांना रात्रीचं पकडून घेऊन जाऊन तुम्ही जे काही कारवाई करायला लागले हे नको। जे कोण केले ते तुम्ही ते व्हिडिओज बघून, पोलिसांकडे पण व्हिडिओज आहेत, आमच्याकडे पण थोडे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज बघून तुम्ही काय ते त्याच्यावर कारवाई करा, कारण इतके दिवस शांत असलेलं वातावरण घडवायचं काम करायला काय होते ते पूर्ण परिसर, पूर्ण बेळगावभर मग त्याचं उलटा हे होतं इफेक्ट। ಅವ್ರ ಮೇಲೆ कोणाचं ते नाव आलेलं असेल आणि तो त्याच्यामध्ये नसेल संबंधामध्ये पासून त्याच्यावर पण कारवाई मध्ये कुठं कॅमेरा आहे, खडगलीच्या कॉर्नरवर आहे, जिथं आमच्या पोरांनी दगड घेऊन जरी मारले असेल तर तेवढाच व्हिडिओ फ्लॅश केला जातोय, पण तसं नाही आहे। मध्ये तिथं शाळा आहे ना, त्या शाळेसमोर कॅमेरे नाहीत किंवा काही नाहीत, आम्ही आमच्या मोबाईलमध्ये म्हणजे कुणाकडे मोबाईलमध्ये आहेत नाही त्यांनी कॅप्चर केले, तिथल्या तिथं अंधारात काहीतरी करून गेल्यावर मग ह्या घटनेसाठी जागा झाला, तुमची बाकी कुठं काय जायला पाहिजे ना, तुमचं दगड पाहिजे ना, अचानक आत आले की जे काय करलं त्याला आपण तुम्ही काय केलं त्याला वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू सर। त्यामध्ये काय ಯಾರು ಇಲ್ಲ ಸರ್, ಇವನ್ ಈ ಕಡೆ ಯಾರಾದ್ರೂ ಟೇಕ್ ಆಕ್ಷನ್ ಅರೆ ನಾವು ಆ ದಿವಸ ಏನಾಗ್ತಿದ್ರು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮವರು ಇದ್ರು, ಪಂಜರು ಇದ್ರು, ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಪಂಜರು ಇದ್ರು, ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿ ಅದೇ ಇದು ಬರ್ತಾರೆ। ತಾವು ಫೋನ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ನಿಯಂತ್ರಣ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಅಭಿನಂದನೆ ಹೆಸರೊಳಗಾರು ಬಂದಾರೆ ಸರ್। ಮತ್ತು ಏನು ಬಂದ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾಗಲಿ ಅವ್ರು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಟ್ಟು ಇದಾಗಲಿ ಅಷ್ಟೇ, ಮತ್ತು ಅವ್ರು ಹಬ್ಬ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಗೂ ವಿರೋಧಿಲ್ಲ ಸರ್। ಕೆಲವು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಹುಡುಗಿರ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಗಣಪತಿಗೆ ಅವರು ಬಂದಿರ್ತಾರೆ ಸರ್, ಅವ್ರು ಕೆಲವು ಜನ ಏನು ಕೆಡ್ಸೋರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಸರ್, ಲಕ್ಕಡಿ ಇರ್ತಾರೆ ಮೊನ್ನೆ ಏನು ನಿನ್ನೆ ಹುಡುಗರು ಚಿರಾಗ್ನಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ಹುಡುಗರ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾರೆ। त्यांची जे पोरं चिरागनगरमध्ये सोडायला लागली त्यांच्यावरती पण केसेस पडलेले आहेत, त्यांच्यावरती जे केसेस मागे घ्या, त्यांचा काही त्याच्यात संबंध नाही आहे। जे रॅलीमध्ये त्यांना त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या। आणि त्या दिवशी मला इन्सिडेंट समजल्यावरती मी नवीन कुमार सरांना फोन केलो, सर असं ते प्रोसिजर चुकीच्या मार्गाने यायला गेले, तर मला त्यांचा रिप्लाय काय येतं की माझी एरिया नाही, मला तू सांगू नका। मग बाकीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला फोन करता की तुमच्या गल्लीत पीसफुल आहे की नाही, हे आहे की नाही, मग आम्ही तेव्हा त्यांना उत्तर देतो सर आमच्या इथं शांतता आहे, काय नाही आहे बरोबर। मग अशा टाइमला तुम्ही असं उत्तर आम्हाला आलं तर ह्याच्यात काय तर लज्जास्पद गोष्ट आहे। मग त्याच्यानंतर मी शेट्टी सरांना फोन केलो, मग शेट्टी सर काय म्हटले, मी न्यूजमध्ये
शेट्टी सरांना फोन केलो. शेट्टी सर म्हटले मी उरुसमध्ये परत यायलो थांब कोपऱ्यावरमध्ये. थोड्यात कोपऱ्यावरच त्यांनी आले. त्याला सर जे काय आता आम्ही लोकॅलिटीमध्ये एवढे राहतो नाही तेवढे हिंदू मुस्लिम्स काही असू देत आम्ही एकत्र आहेत. त्यांचे पण येऊन थोडेफार तिथं सॉल्व्ह करायला बघितले पण तिथं काय झालं थर्ड पर्सन येऊन हे जे काही मिसबिहेव करतात ना ह्याला स्टॉप करायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्ही प्लीज ऍक्शन घेऊन हे करा. कारण काय होतंय सर हे बघा तुम्ही तिथं पटकन येऊ शकत नाही पण जे बाकीचे जरी आले तर पण ते काय होतंय ते एक छोट्या कारणासाठी होतं ते तिथंच सॉल्व्ह झालं असं नाही. पण हे फार सिरियस मॅटर आहे सर कारण हे आम्ही प्रत्येक वर्षी बघतो तिथं काय होतं काय नाही बिकॉज वी हॅव सम फ्युचर ऑफ आर चिल्ड्रन्स ऑल्सो सर. सो वी हॅव टू टेक लीड फॉर दिस ऑल चिल्ड्रन्स ऑल्सो. सर ह्याच्यासाठी म्हणून का नाही तुम्ही प्लीज पर्सनली आमच्यासाठी हिंदू म्हणून आमच्यासाठी नाही हिंदू मुस्लिम आमची जेवढी लोकॅलिटी आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं ऍक्शन घेऊन आम्हाला काहीतरी हे करा चांगला रिझल्ट ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇಗಾಗಿ ಆ ದಿನ ಯಾವ ಹಿಂದೂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಮುಖಂಡರುಗಳು ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಮುಖಂಡರು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅನ್ನು ಬಗೆಹರಿಸಲು ಏನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ನೀವೇ ಹೇಳಿದಿರಿ ಅಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಇದ್ರು ಕರೆಕ್ಟ್. ಈಗಾಗಲೇ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಯಾರು ಏನು ಹಾಕ್ತಾರೆ ದಯವಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ನಂಬೇಡಿ. ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಕಟಣೆ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅದಕ್ಕೆ ನಂಬಿ. ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ನನ್ನ ಅಕೌಂಟ್ ಯಾರು ಫೇಸ್ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಕರೆಕ್ಟ್. ಸೊ ದಯವಿಟ್ಟು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಮೇಲೆ ನಂಬೇಡಿ. ಮೀಡಿಯಾ ರಿಪೋರ್ಟ್ಸ್ ಕೂಡ ಇನ್ನೂವರೆಗೆ ನಾನು ಆಫಿಷಿಯಲ್ ಪ್ರಕಟಣೆ ಆ ದಿನ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಬೈಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಇವತ್ತು ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಬೈಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದರ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೊಡಿ. ಈ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂರ್ತಿ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಏರಿಯಾ ಇದೆ ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆನೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ರೈಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದೇ ಮೆರವಣಿಗೆ ಇದ್ರೆ ಪ್ರೊಸೆಷನ್ ಇದ್ರೆ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅಥವಾ ಮಿನಿಮಮ್ ಒಂದು PSI ರ್ಯಾಂಕ್ ಇರಲೇಬೇಕು. ಅದು ಆಲ್ರೆಡಿ ಜಾರಿ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತಿಂದ ಅದು ಚಾಲನೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತದೆ. ಎರಡನೇಗಾಗಿ ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಪೊಲೀಸ್ ವತಿಯಿಂದ CCTV ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಯಾರಿಟಿನಲ್ಲಿ ಕಮ್ಯುನಲಿ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಏರಿಯಾ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿದೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು CCTV ಹಾಕ್ತೀವಿ ರೈಟ್. ಮೂರನೇಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಏರಿಯಾ ಏನೇನಿದೆ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಬೀಟ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಏನಿದೆ ಇವತ್ತು ರಾತ್ರಿಯಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಬೀಟ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಹಾಕ್ತೀವಿ ಅವೆಲ್ಲ ಬೋರ್ಡ್ಗಳು ತೆಗೆದು ರೈಟ್. ಸೊ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ತರ ಒಂದು ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿ ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದತೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಅದು ಬರೀ ಒಂದು ಪೊಲೀಸಿಂದ ಆಗಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ ಆಗಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜನರದು ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಷನ್ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಇರಬೇಕು. ದಯವಿಟ್ಟು ಆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ನೋಡಿಕೊಂಡು ನೀವು ಭಾವುಕ ಆಗಬೇಡಿ ರೈಟ್. ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಇಸ್ ದ ವರ್ಸ್ಟ್ ಥಿಂಗ್ ದಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಹ್ಯಾಪನ್ ಟು ಅವರ್ ಜನರೇಷನ್. ಒಳ್ಳೆತನ ಇದೆ ಬಟ್ ಕೆಟ್ಟತನ 90% ಇದೆ, ಒಳ್ಳೆತನ 10% ಇದೆ. ಯಾರು ಬೇಕು ಏನು ಆಗ್ಬೋದು, ಏನು ಸ್ಟ್ಯಾಟಿಸ್ಟಿಕ್ಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ತಪ್ಪಿಸ್ತಾರ ನಾವು ಇನ್ನೂವರೆಗೆ 6 ಅರೆಸ್ಟ್ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಬಟ್ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಇನ್ಸ್ಟಿಗೇಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಈ ರೂಟ್ ಬೇಡ ಇಲ್ಲಿ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಆ ಮೇನ್ ಇನ್ಸ್ಟಿಗೇಟರ್ ಇಬ್ರು ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಮತ್ತು ಅದರ ಜೊತೆಗೆ 4 ಮಂದಿ ನಾವು ಸೇರಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸುಮ್ಮನೆ ನಂಬರ್ ತೋರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ನೀನು ಬಾ करके ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಾವು. यावेळी खडक गल्लीतील महिला आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद कोलकार, AMM मराठी, बेळगाव.